कोंबड्याला दम आहे का रे? आपला सर्जे हे आपलं सगळ्यात छोटं पिल्लू. हा मग त्याला थांबे म्हण ना. चाललं हरण्या आता मोकळा सोडला तळ्याकडे गेला. बाबा आपले बैल हाय भेडू. हिऱ्याला लय खमकर गाडी भेटलाय. हिऱ्या आता एकट्याला कंट्रोल आहे. हिऱ्याने किती ॲडवण करू द्या त्याला सोडीतच नाही देऊ. आईला हिऱ्याच्या पायातलं कुठं पडलं पैंजण हरपलं राव आपलं. एक हिऱ्याचं पैंजण कुठं तरी पडलं. हिऱ्याचं चिमण्याचं पाडा झालं. हरण्याचं एक पाडा झालं तर हरण्याचं तर पडलंच असं. 2 पैंजण गेले. जाऊ द्या त्या पुढच्या वर्षी नवीन घेऊ. आपला मस्त झाला ना आपला पोळा. मग भाऊ बरोबर आपला पोळा मस्त झाला. घाम तर लय आलाय रे बाबा. हां दमीलच तेवढं पण मज्जा येते हा बैल घेऊन जायला. फक्त त्या व्हिडिओनी जरा गोंधळ होतं म्हणजे फोन बी धरायचा ना त्याच्यामुळे. नाही तर लय मजा येते. मला एक बैल कंट्रोल होतं कुठला बी मस्तपैकी. नाही चाललं तर मागून टाकवायचा नाही तर ओढायचा आणि चालला तर आकडायचा एवढ्या मारे. चिमण्या सगळ्यात सोपा घ्यायला. लय शांत घाबरत नाही काय नाही कुठं बी चलतो. काय 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 थांब हिऱ्याला मी धरतो. ते दम नाही खायचं आता नाही दम खायचं. हिऱ्या त्याला कुठं भीतो सर माग. हां बैलाला माहिती सगळं. सर्जा त्याचं 5वा बैल पोळा असेल सर्जाचा. सगळं त्याला माहिती आहे. मिरून आलं की इथं थांबायचं. फक्त गावात थोडा दचकतो सर्जा. अरे ते भेडून मोकळा सोडला. आधी तिकडे गेला माळ्यास तिकडे आंबरे वाटाला. कोणतं हे ना लय अडवण करत होतं हिऱ्या. पडू ती आग लय परेशान केले बाबा त्यांनी. हरण्याचं बी पडत आहे. बैल परेशान लय होते. हेच का हेच चौकातून निघल्यावर पडलं आणि हरण्याचं वापस युस्त होतं. पण आता इतका पळाला म्हणलं पडलं असं हरण्याचं बी. सरच्या आई फोन धर वरच्या फोटो काढता 3 बैलाचीच हरण्याचा. गाय एक असते वाटते. गाय ते घ्यायची ना पप्पा येतात ना फोटो आहे का ही शूटिंग चालू. फोटो काढायचा आहे का? शूटिंग मध्ये वर येतोय ना गोल घ्यायचं लागलं फोटो. गोल थांब मला जर आलं तर बघ ते. चला असं झालंय आपलं सगळं बैल पोळा झाला. लग्न मुलं झाले. राणील जरा हो मग गडबडच लय करतो तो. नाही त्याने मग सगळं दुमतून हे करायचं ना. बैल काय करते हा बघ आईनी सर्जन व्यवस्थित खाल्ला आणि त्याला खायचीच गडबड होती. आपले बैल रुसत नाहीत. ह्याच्यातला हरणे बी खाणार. हा खाते हरण्या खाराती खाल्ली होती त्यांनी. नाही र बस खा त्याला. अगं ह्यानी चाटले ते बैल लय आले बैल. कुणाला बर 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 काढू आजी.
श्रीराम तू मध्ये धरती गाय धरी तू आहे ना गाय धरायची तू गाय धरी ना ती मध्ये धरी सगळं खाल्लं पाहिजे. मी काढतो फोटो. तुमच्या फोन मध्ये काढायचे का? थांबता बाय, थांब 2 मिनिट भेडू. 1 मिनिट थांब. झालं. थांब रे ए मग गाय धर ना वम ती बैल आजी तू थांब. सगळं करते होऊ दे ना एकेकाचं. थांब ना. घाबरले ते म्हणून. कोणते पोरं घाबरले ते? नाही घाबरले, त्यांना गडबड झाली. आम्हाला पोळं बघायला जायचं गावात. एवढं बैल बांधले की जाणार आहेत आम्ही. हा वहिनी तुम्ही जा तिथून चिमण्याच्या पुढून तिथं धरा. इथं असते बाबा इथं असते का तिकडं बैल होय. हे माणसं मग कुठं थांबायचंय? ते धरून शिनी अरे ते आधी तू थांब. ते जिथं काढायचं तिथं काढते ती. बैलाला धरून बैलाला धरून तुम्ही 2 जोड्या थांबा. मी बरोबर फोटो काढतो. मी काढतो ना. हा मी ऋषी काढ रे फोटो. बर माझं बी काढायचं म्हणते तर धर. रेकॉर्डिंग बंद करू कर. थांबतो का? नाही थांबतो नाही पाहिजे. नाही टाळ्या किल्लटी नाही रे मोबाईल. दाजी तुमच्यावाला मोबाईल द्या इकडे 1 मिनिट. बरं थांब. बरं थांब. चला आता आपलं सगळं झालेलं आहे. ओके मध्ये बैलांची सगळी सजावट आणि पोळा झाला इकडं. बघ ना काय म्हणतो ती. ऐकते काढ. कोणा सांग काय त्याला. आई पप्पा भैया मारुती नारळ तू फोडतो मी फोडू. आई फोडून दिवस भैयाला फोडू दे. चला आता आम्ही जेवण करणार आहेत. आणि मी सकाळपासून जेवलोच नाही. म्हणजे दरवर्षी ना पप्पा उपवास धरतात बैलांचा. तर ह्या वर्षी मी धरलं. तुम्हाला धरा वाटला ना तर पप्पा धरणार होता. नाही धरला मीच. तुझा सर्जीचा फोटो काढला नाही. हा ग नाही त्यांनी शॅम्पेस मोडल्या. फोटो काढायला लागलो बरं का. कशाला बितरलं काय की हा हे काय हे मोर पकत सगळे बघा. हे सारज्याची मोर पकत हे आपण त्याला फुलं लावली होती बरं का. हे तर हे असा हार. हे गुलाबाचा हार फक्त असेल ना मोठा दिसतो. पण हे काय फुलाचं नाव पण आहे ना मला. ते ह्याचा हार आहे ना ह्याचे लय बारीक वाटतात हार त्याला. पुढच्या वेळेस आपण गुलाबाचे मोठे हार त्याच्या खांद्या म्हणजे वशिंडावरून खाली घेऊ. ह्यावेळेस ते घेतलेले हार मोठे होते. हे छोटाले हे ह्याच्यात अडकॉल केले ना. तर हे मोरपीस सर्जनी मोडले मधून. कशाला घाबरला काय की डायरेक्ट मागं ओढलं. बरं या फोनला काहीतरी लागलं. सर्जा घाबरला होता बरं का. सर्जा घाबरला होता ना. हा काय हार एकाचा तर ते बारक्या पांढऱ्या रस्त्याला जाताना इथंच पडला. आणि नुसतंच ते नीट चलतच नव्हती. कशी वाकड्यान तिकडे उड्या आणायचे कुठे खाड्यात कुठे जायचे. हा ती हार फक्त सर्जाचा फक्त गावातून बाहेर आल्या पडला. आपल्या माचावा आल्या पडला. हा नदीत पडला सर्जाचा. हा बाकी काय नाही. मग सगळं बाकी व्यवस्थित झालं. आणि हिथं सर्जानी शेंबी मोडली. मला फोटो काढायचा होता आणि लगेच त्यांनी माग ओढलं की शेंब्या मोडल्या. म्हटलं जाऊ द्या त्याची इच्छाच नाही बांधला. फक्त एकच फोटो निघला माझा सर्जासोबत. बाकी मुलांचे वगैरे मीच फोटो काढले. तर त्याच्यामुळे सगळ्यांचे फोटो निघलेत. फक्त माझंच एक निघलाय. बाकी काय अडचण नाही. तर चला आता मी आज उपवास धरला होता. आपल्या बैलांसाठीच धरला होता. आणि आमच्या गावात प्रत्येकजण उपवास धरतात. घरातून एक जण ज्यावेळेस म्हणजे सकाळपासून उपवासच खाल्लं तरी चालतं आणि काही नाही खाल्लं तरी चालतं. मी नारळ खाल्ला होता. उपवास सकाळपासून बैलांचं लग्न लावलं ना मग जेवण करायचं आणि उपवास सोडायचं. तर चला आता मित्रांनो मी उपवास सोडून जेवण करतो. आता ताट वाढले असते जेवण तयार असेल. पिल्ल्याला हे लय छान दिसते बरं का. ह्याला मोरकीलाच. आणि सर्जाला शिंगात 2 आहेत ना लय ॲक्टिव्ह वाटते सर्जेला. असले फुलं पुढच्या वर्षी असले जास्त आणायचे. ह्या वर्षी 20 आणले होते.
पुढच्या वर्षी 40 आणायच्यात, म्हणजे पायात बी जास्त. आणि पुढच्या वर्षी याकरता मेंबर वाढणार. आता आम्ही जेवण पण केलं, मी उपास पण फेडलाय, पान पण खाल्लं सगळ्यांनी. आता चालू गावात आपल्या गावचा पोळा बघायला. हां आई मम्मी मी गाडी घेऊन चाललो गावात, जाऊ ना? बाहेर नाही लागत गाडी. गमजा राहिला माझं, जाऊ दे आता. आता आपण बैडूचं गोरं बघू बरं. काय कुत्र बैल चांगला आहे, होता येते का त्याला? बाहेर भरून गोर नीटला आहे पड, गोर खासरून गेले राव. आणि लोकर तर कमीच मानली ह्याला. काय कंबरपट्टा आणल्याला मला माहित नाही. ऐकूय नारायण म्हणला लईच ओढीत होते. हाय 2 द्यायला पाहिजे वाटतं तुला. हे आपण दिलेलं भेडूला हे फुल मस्त झाले. शॅम्पे बी छान आहे. हे यार पोळा संपत आला का त्यांचा? बघू काय होते ते जाऊन. ऋषीला कुठला बैल मारीन ह्याच्यावर माझा नाही सोस. बरं हे ओम चल पुढ चल पुढ चल पुढ चल. तुझा त्याच्या जाग्यावर हा सोड ना त्याला. सोड 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 तू. मला माहिती त्याला कसं बांधायची ती. त्याला का ही साखर दंड आहे का असा घ्यायचा आहे ह्याच्यातून. दोन्हीकडून बेस नेला मी. आणखीन सर्जाला तुला सांगतो दोन्हीकडून इस्तीला बांधित नाही, म्हणजे गळ्यातून त्याच्यात बैडू हिडू तुझ्या पिल्याला बांधतो इस्नीला. हावडा होता तोवर तर सर्जा असा गळ्यात बांधला तर राहत होता. अय बैडू आणखी काय वाचलं खुराक बी आताच. तुला जायच्या टायमाला गडबड आठवण बरं का. आणि निव बघा बैडूचं खुराक बरं का. आता आम्ही म्हणून जास्त टाकते, नाही तर ती एवढीच चिमट टाकतो कुट्टी. ऐ बैडू तुझा लय गाणं चाललाय राव, लय हे नाही बरोबर. मग माझं कोणी करायला नाही रे. अरे आले कर की तुला माणसाची तळमळ कळत नाही. मी बांधतो खूप तिकडे जा. मला बांधा येत नाही असं घ्यायचंय. हे एवढंच फिट बांधतो बैडू. मी मोठ्या बैलाला सुद्धा आपल्या इतकं फिट बांधत नाही. बैडू ज्याची त्याची पद्धत असते, आयडिया असते. गोटा नाही पुन्हा बैल आहे न बडवलेला बैल आहे त्याच्यामुळं. चला तवर गावचा पोळा संपणार तरी आमच्या बैडूचं उरकणार नाही. इकडे त्याच्या शेळ्यात बरं का गुचुडे तर कमीच आहे त्याच्या कानावर शेळीच्या. नारळ मत लय भारी वाचत राहते घुंगरे. एक गप्रे आम्ही गावात गेलो पोळा बघायला, तर पोळा संपलेला होता. म्हणजे लय वेळ अंधार पडेपर्यंत चालतो गावातला पोळा. पण ह्यावेळेस पोलीस होते ना, तर त्यांनी 6 वाजताच बंद केला. म्हणजे 6 वाजता चौकात ते बैल बंद केले. मग ते बैल गेले तिकडं आपापल्या जागेवर लग्न लावायला. मग त्याच्यामुळे पोळा बघायलाच भेटला नाही ह्यावेळेस मला. म्हणजे आपलं बैल मिरवताना जेवढं बघितलं तेवढंच. बाकी गेलो होतो पोळा बघायला, तर यावेळेस मग पोलिसांनी 6 वाजेपर्यंतच टायमिंग ठेवला होता. मग त्याच्यामुळे मग बाकीचा पोळा बघता आला नाही तर पोळा रात्री 7:30-8 पर्यंत चालतो. म्हणजे मागच्या वर्षी 8 वाजेपर्यंत होता. मागच्या वर्षी 8 वाजेपर्यंत तरी होता. म्हणजे अंधार पडेपर्यंत चौकात बैल राहतात. आणि मग त्याला बेल्ट लय भारी दिसते. ह्याला खालून घुंगर इकडं पण आपल्यावर आभाळ आहे, तर त्याच्यामुळे दरवर्षी बैल पोळ्याला थोडा का होईना पाऊस येतोच. आणि आता सध्या पण थोडी भुरभुर चालू आहे. आणि पाऊस येणार, रात्रीच्याला पाऊस येणार. तसा दुपारी सकाळी थोडासा आलता नॉर्मल, आणि दुपारी पाऊस नव्हता आला. बरं झालं नव्हता आला, आपल्या बैल येईपर्यंत तरी पाऊस नव्हता आला. आणि आता रात्रीच्याला येईल पाऊस, मला खात्रीच आहे पावसाची. आपण आज आपल्या मंदिराला पण हार केलता आणि घराला पण हार केलता.
आहे